हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. आज आपण वाळवणाची एक रेसिपी बघणार आहोत. उपवासाच्या साबुदाणा बटाट्याचे पळी पापड बघणार आहोत. खूप छान होतात हे, छान फुलतात हे पापड आणि खायलाही तितकेच टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान फुललेत, तुम्ही बघू शकता. याच्या आधी आपल्या चॅनलवरती काही वाळवणाच्या पदार्थाच्या रेसिपी आहेत, त्या पण तुम्ही ट्राय करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे. आदल्या दिवशी रात्री भिजत घालायचा आहे साबुदाणा. 1 बाउल साबुदाणा घेतलाय मी. तो छान 2 ते 3 वेळेला धुवून घेणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालून रात्रभर झाकून ठेवायचा आपल्याला हा साबुदाणा. रात्रभर भिजल्यामुळे साबुदाणा छान सॉफ्ट होतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे, कारण आपण बटाटा पण घालणार आहोत या पापडांमध्ये. 2 बटाटे घेतलेत मी कच्चे आणि त्याची सालं काढून घेतली आणि ती किसणीने किसून घेतली. आपले दोन्ही बटाटे छान किसून झालेले आहेत. त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे, म्हणजे काळे पडणार नाहीत आणि त्यातलं स्टार्च पण निघून जाईल. स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर आपल्याला आता पाणी घालून घेऊ. आपण आपला साबुदाणा बघूया. साबुदाणा पण छान फुललाय. दोन्ही हाताने प्रेस केलं 2 बोटामध्ये तर छान मऊ होतोय. मी एक मोठं पातेलं घेतलंय आणि आपण जितका साबुदाणा घेतला होता त्याच्या 5 पट पाणी घ्यायचं आपल्याला उकळवण्यासाठी, शिजवण्यासाठी हे साबुदाणा बटाटा पापड. ह्या बाउलनी मी मोजून घेतलंय 1 बाउल साबुदाणा, तर मी 5 पट याच्या म्हणजे 5 बाउल पाणी घेणार आहे याच्यात. हे पाणी आता आपण गॅसवरती उकळायला ठेवणार आहोत आणि झाकण ठेवायचंय, म्हणजे पाण्याला लगेच उकळी येईल आपल्याला. आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. एक ते 1.5 चमचा मी मीठ घातलंय. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. मीठ छान मिक्स करून घ्यायचंय आणि मग याच्यामध्ये आपण भिजत घातलेला साबुदाणा घालणार आहोत. साबुदाणा पण याच्यात छान मिक्स करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी रेड चिली फ्लेक्स घालते, थोडीशी चव छान येण्यासाठी. जर तुमच्याकडे उपवासाला जिरं खात असतील तर ते पण तुम्ही घातले याच्यामध्ये तरी चालेल. आता हे छान मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचे 5 ते 7 मिनिटं. गॅस मीडियम ठेवायचा. 7 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा छान फुललाय, थोडासा ट्रान्सपरंट झालाय. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण जो बटाट्याचा किस केलाय तो पण मी छान धुवून घेतलाय, निथळून घेतले त्यातलं पाणी सगळं, तर तो पण घालूया त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता हे पण आपण झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घेणार आहोत. 10 ते 12 मिनिटं झाली. आपलं मिश्रण पण छान दाटसर झालेलं आहे आणि छान शिजलंय पण बटाटा आणि साबुदाणा. रंग बदललेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि झाकून ठेवूयात हे 5 मिनिटं, म्हणजे आणखीन थोडंसं मिश्रण घट्ट होईल. आता आपण आपल्या मिश्रणाच्या पापड्या घालणार आहोत. मी एका टेबलवरती प्लास्टिकचा कागद अंथरलाय आणि त्याच्यावरती पळीत एक मिश्रण घेऊन पळी मिश्रण घालणार आहे.
थोडं थोडं अंतर सोडून पापड्या घालायच्यात. ह्या थोडंसं आपोआपच स्प्रेड होतं हे मिश्रण. मिश्रणाची जर कन्सिस्टन्सी बरोबर असेल तर अगदी हे एकमेकांना पापड्या बिलकुल चिकटत नाहीत किंवा खूप स्प्रेडही करायला लागत नाही. तुम्ही बघू शकता खूप छान होत आहेत आपल्या पापड्या. मस्त झाल्यात आपल्या साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड्या. आता ह्या मी 3 ते 4 तास उन्हात छान सुकवून घेणार आहे. थोड्याशा सुकल्यानंतर, वरची बाजू सुकल्यानंतर पूर्ण 3 ते 4 तासांनी आपण ह्या उलटून घेणार आहोत. म्हणजे या तुटत नाहीत काढताना. मस्त झाल्यात आपल्या पापड्या. आता या मी 2 ते 3 दिवस उन्हात छान वाळवून घेणार आहे. 2 ते 3 दिवस उन्हात वाळल्यानंतर पापड्या खूप छान वाळल्यात. तुम्ही बघू शकता खूप छान झालेल्या आहेत आपल्या पापड्या. ह्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून वर्षभर छान ठेवू शकता आणि हवं तेव्हा तळून खाऊ शकता. मी तुम्हाला थोड्याशा तळून दाखवते. या पापड्या तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम हवं, म्हणजे तेलात टाकलं की पापड्या छान फुलतात. तुम्ही बघू शकता आपल्या पापड्यांना छान रंग आला. मस्त फुलल्यात आपल्या पापड्या आणि चवीलाही तितक्याच छान होतात. आणि ह्या तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता डब्यामध्ये आणि हवं तेव्हा तळून खाऊ शकता. तुम्हाला जर आमच्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. स्पार्कलिंग स्टार्सला आणि कॅफे डिलाईटला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.